अनुदान लाटण्यासाठी बोगस विवाह सोहळ्याचं आयोजन। वाशीमधील धक्कादायक प्रकार उघडकीस। 301 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम। ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर परिसरातून अतिक्रमण हटवणार। सर्व अतिक्रमण 15 ऑगस्टच्या पूर्वी हटणार। बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाची दमदार हजेरी, तर पावसामुळे ओढे नाले नद्यांना आलं पाणी, तर पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। घनसावंगी तालुक्यामध्ये ओढ्या नाल्यांना पूर, तर पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पुण्यात लहुजी शक्ती संघटनेचं आंदोलन। अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर परवानगी द्यावी, लहुजी संघटनेची मागणी। शिरूरमध्ये मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात। ओव्हरटेक करताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर उलटला। दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। गोकुळ संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठरावाला विरोध करत या संदर्भातलं पत्र संघाकडे सुपूर्द। गोकुळ संचालिका शोमिका महाडिक यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये अघोरी विद्येच्या नावाखाली फसवणूक। भोंदूबाबाकडून महिलेची 2,60,000 रुपयांची फसवणूक। पुण्याच्या कोरेगाव पार्कातली घटना। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन